नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुमित्रा जेव्हा नानांना हे सर्व रूममध्ये सांगते तर ते ऐकून नानांना खूप मोठा धक्का बसतो. नाना म्हणतात की काय तरीच मी म्हणतो की गोष्टी इतक्या टोकाला का गेल्यात आणि शेतकरी ऋषिकेशच्या तोंडाला काळे फासायला निघाले होते. अगं हे सर्व त्या सारंगमुळे झाले आणि त्या सयाजीला सल्लागार समितीत नेमून फार मोठी चूक ह्या सारंगने केली. ऋषिकेश फक्त त्याच्या अंगावर ओरडला, मी जर असतो तर त्याला चांगला फोडून काढले असते. तेव्हा नाना पूर्णपणे भडकतात. तर लगेच सुमित्रा म्हणते की अहो काय बोलता तुम्ही, तुम्हाला सुद्धा माझ्या मुलाची चूक दिसते का? नानांना भयंकर राग येतो. नाना म्हणतात की काय ग सुमित्रा, काय माझा मुलगा सुरू केलेस? ऋषिकेश काय तुझा मुलगा नाही का? अगं शेवटचा श्वास मोजणाऱ्या पार्वतीला तूच वचन दिले होतेस, मग आज नेमकं काय झाले? शेवटी तुझ्या सुद्धा मनात सावत्रपणाचे बीज पेरलेच गेले. तेव्हा सुमित्रा म्हणते की हे मात्र मी तुमचे अजिबात ऐकून घेणार नाही. माझ्या चारही मुलांमध्ये मी कधी भेदभाव तर केला नाही. त्यांचा बोला हा दोन्ही बाजूने बांधलेला असतो. त्यातील एक जरी बाजू कमकुवत झाली तर तो कोसळतो. हे आपलं ते परक हा भाव ऋषिकेश आणि जानकीच्या बोलण्यातून यायला सुरुवात झाली. आजपर्यंत कधीही खोटं न बोलणारा तुमचा ऋषिकेश माझ्याबरोबर खोटं बोलायला लागला. सावत्रपणा माझ्या नाही तर त्याच्या मनात भिनला. तेव्हा नाना म्हणतात की अगं तुझ्या आजूबाजूला जी माणसं आहेत ना ती तुझ्या मनामध्ये ऋषिकेश आणि जानकी विरोधी बीज पेरतात. तुझी नजर बदलून जाते आणि तुला जे दिसायला नको तेच दिसते. अगं बाबळ पेरून कधीही मोगरा उगवत नसतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अहो. तेव्हा नाना म्हणतात की बास कळलं मला की तू काय घोळ घातला ते. खरा खोट्याचा निवाडा आता मलाच करावा लागेल. आलोच मी असे बोलून नाना तेथील शाल घेतात आणि लगेच घाईघाईने रागात ते ऐश्वर्याला जाब विचारण्यासाठी येत असतात. परंतु त्याच वेळेस त्यांच्या मोबाईलवर एक कॉल येतो आणि तो वकिलांचा फोन असतो. तर ते लगेच म्हणतात की ॲडव्होकेट शहाणे बोला, मृत्यूपत्राची कॉपी मला मिळालेली आहे पण अजून मी ती वाचली नाही आणि ती नंतर सविस्तर वाचल्यानंतर मी तुम्हाला कॉल करतो. आणि शहाणे अहो मृत्यूपत्र कोणाचे आहे माझेच ना, सविस्तर वाचतो आणि नंतर तुम्हाला फोन करतो. त्याशिवाय फायनल ते होणार नाही. मग ठीक आहे आपण नंतर बोलूया. तेव्हा लगेच ऐश्वर्याने नानांचे हे बोलणे चोरून ऐकलेले असते आणि काय नानांचे मृत्यूपत्र आणि त्यात त्यांनी काय लिहिले हे तर मला वाचले पाहिजे. सगळ्यात अगोदर मला माझी चैन शोधावी लागेल, ती कुठे पडली असेल. एकतर सगळीकडे शोधून तर झाले पण जानकीची रूम मात्र तेवढी राहिलेली आहे आणि आता मी तिच्या रूम मध्ये चालले पण तर तिकडे ती बाया असेल तर काय करणार. म्हणून ऐश्वर्याला खूप टेन्शन येते आणि तेवढ्यात तिला जानकी आणि ऋषिकेश बाहेर दिसतात. तेव्हा हे दोघे तर इथे आहे तोपर्यंत त्यांना येण्या अगोदर मला त्यांच्या रूम मध्ये चैन तर शोधावीच लागेल. म्हणून ऐश्वर्या घाईने ही त्यांच्या रूम मध्ये जाते. तर इकडे नाना हे देवघरात येतात. देवाला हात जोडून प्रार्थना करतात की देवा, ज्या माझ्या मुलांनी कायम देवासारखी माझी पूजा केली, आज त्याच मुलावर मी रागावलो म्हणजे ऋषिकेशवर, मला माफ कर. पण तेव्हा मी माझी चूक सुधारेल. परंतु या घरात जे काही चालले ना ते तर मला शोधून काढावेच लागेल. या घरात नेमकं काय घडले ते समजल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही. मी सर्व गुपित शोधून काढणार आहे. देवा तुला सुद्धा माझे एक गुपित सांभाळून ठेवायचं. आणि नाना देवघरात जे आतमधून टेबल असतो त्यामध्ये काहीतरी त्यांनी ठेवलेले असते. म्हणजे त्यांनी स्वतःचे मृत्यूपत्र लिहिलेले असते आणि ते कुणाच्या सर्व व्यवस्थित सर्वांच्या वाटण्या करून दिलेले असतात. ते सर्व त्यात लिहिलेले असते आणि ते देवाला म्हणतात की देवा जे काही ठेवले ना त्याचे व्यवस्थित राखण कर आणि हे सर्व कुन्हा एरा गबाळ्याच्या हाताला लागून देऊ नकोस. आणि देवा या घरातील सर्व समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला ताकद दे आणि देवा सुबुद्धी सुद्धा दे. म्हणून ते देवाला मनोभावाने प्रार्थना करतात, हात जोडतात. आणि तेवढ्यात इकडे ऐश्वर्या घाईनेही जानकीच्या रूम मध्ये येते आणि ती चैन कुठे गेली असेल म्हणून इकडे तिकडे शोधत असते. नक्की ती चैन ह्याच रूम मध्ये पडली असेल ना. आणि तेवढ्याच समोर तिला दिवाणसमोर ती चैन दिसते आणि लगेच ती चैन घेते. थँक्स गॉड, ते येण्या अगोदर मला चैन माझी सापडली. आणि लगेच घाईने ती गळ्यात घालते. आणि तेवढ्यात जानकी ही कुणाबरोबर तरी बोलत असते आणि लगेच तिला आवाज ऐकू येतो. तेवढ्यात ऐश्वर्या ही घाईने त्या पडद्यामागे लपते. तेव्हा जानकी रूम मध्ये आल्यानंतर ती विचार करते की ऋषिकेश तर माझं काही ऐकत नाही, मी सौमित्र भाऊजींना कॉल करू का? तेव्हा जानकी ही सौमित्राचा फोन लावते परंतु तो फोन ऑफ येत असतो. म्हणून ती अवंतिका सुद्धा लावते पण अवंतिकाचा सुद्धा ऑफ येत असतो. आणि तेवढ्यात नाना आतमध्ये येतात. नाना म्हणतात की जानकी, तर जानकी लगेच नानाकडे वळून बघते. नाना म्हणतात की जानकी आत येऊ का? तर जानकी म्हणते की नाना विचारतात का? या ना बसा.
नाना आतमध्ये येतात, बसतात आणि जानकी मला तुझ्याशी जरा बोलायचे होते असे म्हणतात. जानकी म्हणते की बोला. तर नाना सांगू लागतात की हे बघ 10 वेळा प्रदक्षिणा घालू मग विषयाचे दर्शन घ्यायचे हे मला आवडत नाही. मी तर जरा तुला स्पष्टच बोलते, हे सगळं कशामुळे आणि कुणामुळे घडलं. अगं तू मला मुलीसारखी आहे, तू मला वडील मानते, मग तुला माझी शपथ आहे की जे काही खरं आहे ते मला सांग की काय झाले ते. आणि हे बघ जितक्या स्पष्ट मी तुला विचारले तितक्या स्पष्टच रोकटोक मला त्याचे उत्तर हवंय. तेव्हा जानकीला टेन्शन येते की नानांना हे सर्व कसे सांगायचे, नाना कसे हे सर्व सहन करतील. तेव्हा मात्र ऐश्वर्या चोरून या दोघांचे बोलणं ऐकत असते आणि तिला याची भीती असते की जानकी आता तिचे नाव घेईल म्हणून. नाना म्हणतात की जानकी अगं मला हे सुद्धा माहिती आहे की तुझं मन खूप मोठं आहे, पण आता कुणाला न पाठीशी घालता मला खरं काय ते सांग. आपल्या घरामध्ये ही टेन्शनची अदृश्य रेषा कोणी ओढली. तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्याने सर्वांच्या मनात गैरसमज पेरले. नाना तीच आहे की जी सगळ्यांना पुरून उरते. ते ऐकून ऐश्वर्याचे नाव घेतल्यानंतर ऐश्वर्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि तिला खूप टेन्शन येते. तर जानकी सांगत असते की नाना तीच अशी आहे की जी आपल्या घरामध्ये सर्वांच्या मनात गैरसमज पेरते. नाना ती आपलं कुटुंब मोडायला आली, तिची नजर आपल्या घराला लागली. तेव्हा जानकी आतापर्यंत जे काही घडले ते सर्व नानांना सांगते. नानांना हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसत असतो, कारण सुमित्रा सुद्धा इतकी बदलली आणि ती जानकीच्या विरुद्ध झाली. ऋषिकेश जेव्हा पार्वती आईंच्या श्राद्धासाठी गेले होते तेव्हा ऐश्वर्याने सुमित्रा आईंना सांगून तिकडे आणले होते हे सर्व ती नानांना सांगते. आणि ते सर्व बघून आई सुद्धा ह्या ऋषिकेशवर खूप रागवल्यात आणि ऋषिकेशने दाखवून दिले की मी त्याची सावत्र आई आहे असे त्या म्हटल्यात. हे सर्व ती नानांना सांगत असते. आणि जे दागिन्याबद्दल घटना घडलेली होती की ते दागिने जानकीनेच बदलले, म्हणजे मुद्दाम ते दागिने तिनेच खोटं दिले, हे जेव्हा ऐश्वर्या सर्वांसमोर सांगितलेले असते आणि जानकीला सर्वांच्या तोंडावर पाडलेले असते हे सर्व ती नानांना सांगत असते. जानकी नानांना म्हणत असते की सारंग भाऊजींचे लग्न झाल्यानंतर मला असे वाटले होते की मला एक बहीण मिळाली, पण नाही नाना, हे प्रकरण दिसते तितके साधे सुधे नाही. मी आपल्या कुटुंबाच्या ज्या काही पद्धती तिला शिकवण्यासाठी गेले, पण तिने मलाच काय आपल्या कुटुंबाच्या सिस्टीमला सुद्धा नाकारले. आपल्या कुटुंबाचं प्रेम, माया, बॉन्ड सर्व काही नाकारलं. मला असे वाटले होते की ऐश्वर्या आपल्या सर्वांच्या सानिध्यात राहून बदलेल, परंतु नाही. तिच्या मनात आपल्याबद्दल तिरस्कार भरला आणि तो तिरस्कार इतका वाढत चालला त्याची झळ आपल्या घराबाहेरच्या लोकांना सुद्धा ही भोगावी लागते. शेतकऱ्यांचं नाना खूप मोठं नुकसान झालं आणि हे सर्व जाणून बुजून करण्यात आले आणि ती चूक सारंग भाऊजींची किंवा यांची नाही, ही सर्व चूक ऐश्वर्याची आहे. सारंग भाऊजींचा स्वभाव ओळखून तिने बरोबर त्यांच्या गळी हे सर्व दाबले, म्हणजे सारंगला पुढे करून तिने हे सर्व केले आणि सयाजी काका कमिटीवर राहतील हे सर्व तिनेच नेम. शेवटी तेच झाले. नाना बघितलंच ना तुम्ही किती गोंधळ निर्माण झाला, किती टेन्शनचे वातावरण निर्माण झाले आणि जी काही परिस्थिती झाली ती सर्व परिस्थिती तुमच्या समोर आहे. तेव्हा नाना म्हणतात की हो जानकी, मला या सर्वाचा अंदाज तर होताच. तो सयाजीराव कधीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचा तर नव्हता आणि तशीच त्याची पोरगी सुद्धा निघाली की विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. दुर्दैव हेच आहे की दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तसेच झाले. तुझ्या सासूच्या मनात त्या ऐश्वर्याविषयी अंधार निर्माण झाला. अगोदर डोळे तिचे उघडायला पाहिजे. बरं झालं की जानकी मी तुझ्याशी बोललो ते आणि तुझ्यामुळे आता सर्व सूर्यप्रकाशासारखे लख झालेत. आता मी खाली जातो आणि एकट्या सुमित्राच्या मनात काय, सर्वांच्या मनात जी गैरसमाची झळ मट भरली ना ती सर्व धुवून साफ करते. तेव्हा नाना इतके चिडतात आणि बाहेर जात असतात. तेवढ्यात जानकी ही तेथेच असते तर लगेच ऐश्वर्या इतकी घाबरते की नाना आता खाली जातील आणि माझ्या विरुद्ध सर्वांना काही सांगतील. तेव्हा ती इतकी घाबरते आणि तिच्या समोर जो मनी प्लांटचे ते कुंडी असते तर ती धपकन खाली पडते. त्या आवाजाने जानकीचे लक्ष जाते. तेव्हा जानकी तेथे येत असते आणि पडदा मागे करणार तोच लगेच ऐश्वर्या ती खाली सांडलेली कुंडीतील माती घेते आणि लगेच ती जानकीच्या डोळ्यात फेकते आणि घाईने लगेच तो ऐश्वर्या करत असते तर लगेच जानकीच्या डोळ्यात खूप त्रास होत असतो, म्हणून ती आपले माती ती धुवून टाकण्यासाठी बाथरूममध्ये जाते आणि तेवढ्यात ऐश्वर्या घाईने बाहेर येते आणि दरवाजा लावते. तोच नाना समोर उभे राहतात. नाना म्हणतात की काय ऐश्वर्या, मला इथे बघून इतकी घाबरलीस काय ग ऐश्वर्या, तुला आतमध्ये जानकी आणि माझं बोलणं चोरून ऐकताना लाज कशी वाटली नाही? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कोण, नाही मी नाही. तेव्हा नाना म्हणतात की किती नाटकं करशील ग, मी पाहिलं तुला की जानकीच्या रूम मधून बाहेर येताना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही नाना, अहो खरंच जानकी बहिणी जे काही म्हटल्यात ना ते सर्व खोटं आहे असे तिला म्हणायचे असते, पण नाना तिच्या अगोदर म्हणतात की ते सर्व खरं आहे. मला तर अगोदर पासूनच संशय होता, परंतु घरातील सर्वांनी
तुझ्यावर विश्वास टाकला होता। माझी बायको सुमित्रा तुझ्या प्रेमात आंधळी झाली, सासूबाई तर भजनी लागल्यात। अगं बिचारा तू सारंग, तो तर तुझ्या मागे पुढे झुलायला तू ठेवलास। अगं तुला खरं ओळखणं ते जानकीने, पण तिला सुद्धा तू अगदी चेरीस आणले ग। पण खरं काय ते आता मला समजलं। मागच्या वेळेस तुला घरात घेताना सर्वात जास्त विरोध तर मीच केला होता, कारण तू तुझ्या बापावर गेली आहेस। तुझ्या रक्तामध्येच बेईमानी आहे। या घराला तू तोडायला निघाली होती, पण एक गोष्ट तू लक्षात ठेव की हा पुरुषोत्तम हा अजून जिवंत आहे। थांब, मी आताच तुझा फैसला सर्वांच्या समोरच करतो। तू किती भयंकर बाई आहे हे सर्वांना कळून दे। सगळ्यात अगोदर माझ्या बायकोला सुमित्राला ती भोळसट तुझ्या प्रेमात अडकली म्हणून नाना जोरात सुमित्राला आवाज देत असतात, तर सुमित्रा रूम मध्ये असते, तिला आवाज ऐकू येतो। तेव्हा इकडे ऐश्वर्या मात्र ही नानांच्या पाया पडत असते की नाना प्लीज जाऊन द्या, मला माफ करा। तेव्हा नाना ऐकायला तयार नसतात। नाना म्हणतात की थांब, अगोदर मी तुलाच या घरातून जाऊन देतो आणि रागाने पाय सोड असे म्हणत असतात। तेव्हा जानकीच्या कानावर हा आवाज पडतो की नानांबरोबर कोण बोलत असेल। तेव्हा मात्र ऐश्वर्या ही नानांना पाय धरून म्हणत असते की सोडते मी तुमचे पाय। नाना हे जोरात ऐश्वर्याला बाजूला ढकलतात की बाजूला हो म्हणून। तेव्हा नाना इतके भडकलेले असतात, परंतु ऐश्वर्या मात्र लगेच मनामध्ये नानाऐवजी इतका राग निर्माण करते आणि त्याच वेळेस जानकी बाहेर येत असते। नाना हे पायरीवरून खाली जाणार, ऐश्वर्या जोरात त्यांना ढकलून देते। तेव्हा मात्र जानकी तिच्या मागून आलेली असते आणि हे सर्व पाहून तिला तर खूप मोठा धक्का बसतो। नाना मात्र हे खाली पडतात, त्यांच्या डोळ्यातील चष्मा खाली पडतो आणि लगेच जोरात ते जानकी असे म्हणतात। पायऱ्यावरून पडत पडत ते खाली जात असतात, तर जानकी इतकी घाबरते। जानकी म्हणते की नाना नाना आणि जोरात नाना असे ओरडते, तर खूप घाबरलेले असते, परंतु ऐश्वर्या मात्र फक्त बघत असते। नाना तर खाली पायरीवर जाऊन बेशुद्ध पडतात आणि तेवढ्यात सुमित्रा धावतच बाहेर येते आणि नानांना बघून तिला खूप मोठा धक्का बसतो। ती जोरातच अहो असे ओरडत नानांजवळ येते। तेवढ्यात सुमित्रा ही जोरात ऋषिकेश सारंग यांना आवाज देते, तर सर्वजण धावतच येतात। सर्वजण नाना नाना म्हणून नानांना उठवण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु नाना मात्र बेशुद्ध असतात। तेव्हा ऐश्वर्या लगेच ती शाल असते तिच्या हातात नानांची, ती लगेच घाईने जानकीच्या हातावर टाकते। जानकी मात्र ही सर्व झालेली परिस्थिती बघून भांबावून गेलेली असते। नानांची अवस्था तिला काही बघवत नाही। तेव्हा आजी म्हणते की जावई बाप्पू आणि सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की जानकी वहिनींनी नानांना खाली ढकलले। ते ऐकून तर जानकीला खूप मोठा धक्का बसतो। जानकी ही रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते। तेव्हा घरातील सर्वजण लगेच जानकीकडे बघत असतात। तेव्हा जानकी म्हणते की ऐश्वर्या वाटेल तसे बोलू नकोस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की का, म्हणजे तुम्हाला असे म्हणायचे की मी खोटं बोलते म्हणून। नाना जेव्हा खाली पडत होते तेव्हा नानांनी जानकी वहिनीचे नाव घेतले आणि जो ढकलतो पडणारा माणूस त्याचेच नाव घेतो। तेव्हा जानकी खूप रडत असते आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या तोंडाला येईन ते बोलू नकोस, मी स्वतः बघितले की तू नानांना ढकलून दिले। तेव्हा जानकी धावतच नानांजवळ यायला निघते, तर लगेच सुमित्रा म्हणते की बास, काय चाललंय तुमच्या दोघींचे, येथे प्रसंग काय, अवस्था काय आणि तुम्ही दोघी जणी भांडतात। तेव्हा ऋषिकेश हा सारंगला म्हणतो की चल नानांना हॉस्पिटलला घेऊन जाऊया। तेव्हा सारंग म्हणतो की हो दादा चल। तर सुमित्रा म्हणते की आई आम्ही हॉस्पिटलला जाऊन येतो, तू घरातच थांब। तेव्हा आजी म्हणते की हो, जे होईल ते मला कळवा। तेव्हा जानकी सुद्धा धावतच जाते, परंतु ऐश्वर्या मनात म्हणते की जे होईल ते नाही, जे ऐश्वर्याला हवंय तेच होईल। तेव्हा सर्वजण नानांना घेऊन हॉस्पिटलला येतात। नानांना आयसीयू रूम मध्ये नेलेले असते, परंतु जेव्हा नानांना उचलले तेव्हा ऋषिकेशला हाताला खूप रक्त लागलेले असते, म्हणजे नानांच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो आणि त्यातून रक्त येत असते। सर्वजण अगदी धक्क्यानेच ते बघत असतात, परंतु ऋषिकेशच्या आणि जानकीच्या डोळ्यात खूप पाणी येत असते। तेव्हा डॉक्टर हे घाईने नानांवर उपचार सुरू करतात। ऐश्वर्या मात्र फक्त बघतच असते। सर्वांना नानाच्या जीवाची खूप काळजी लागलेली असते। सुमित्रा तर डोकावून बघत असते आणि देवाला हात जोडते। तेव्हा जानकी सुद्धा ही देवी आईला हात जोडते की आई जगदंबे, अगं हे काय होऊन बसले, आता नवरात्र आणि माझ्या घरावर संकट, देवी आई तूच नानांना ह्या संकटातून बाहेर काढ म्हणून जानकी देवीला प्रार्थना करत खूप रडत असते। तेव्हा सुमित्रा सुद्धा तेथे रडतच असते आणि एका खुर्चीवरती जाऊन बसते। तेव्हा जानकी मात्र धावतच देवी आईच्या मंदिरात जाणार असते, तर इकडे ऐश्वर्या लगेच सुमित्रा जवळ येते आणि मुद्दा म्हणते की आई नाना बरे होतील ना, त्यांना काही व्हायला नको म्हणून नाटक करत देवाला म्हणते की देवा आमच्या नानांना काही होऊन देऊ नकोस, लवकर बरे कर आणि ज्याने कोणी हे सर्व केले असेल त्याला चांगली शिक्षा दे। आणि रडण्याचे नाटक करून सुमित्राला म्हणते की आई हे बघा, जानकी वहिनी जरी माझ्यावर आळ घेत असली तरी त्या खोटं बोलतात। हो आई, जानकी वहिनी खोटं बोलतात। जानकी वहिनींनीच नानांना ढकलले, मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की आई त्यांना हे सर्व करताना, आणि त्यांच्या हातातील नानांची ती शाल हाच एक पुरावा आहे की त्यांनीच नानांना ढकलले, त्यांनीच हे सर्व केले। आई मला तुमची काळजी वाटते,
त्या तुमच्यासोबत सुद्धा त्या अशाच वागल्यात आणि तुम्हाला त्रास देऊन त्यांनी मारण्याचा प्रयत्न जर केलात, पण आई मी तुम्हाला एकटीला नाही सोडणार, मी सतत तुमच्यासोबत राहील, तुम्ही काळजी करू नका. सुमित्रा मात्र खूप रडत असते आणि तिचे फक्त नानाकडे लक्ष असते. तर ऐश्वर्या मुद्दाम आईचा म्हणजे सुमित्राचा विश्वास हा संपादन करण्यासाठी तिचा हात हातात घेते आणि तिला खोटं आश्वासन देत असते की आई प्लीज तुम्ही घाबरू नका, मी कायम तुमच्यासोबत असेल. जानकी वहिनी हे सर्व करतात म्हणून जानकीनेच्या विषयी सुमित्राच्या मनात आणखीन विष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते आणि सुमित्राचा गैरसमज मात्र हा वाढतच जात असतो. तिला तर खरंच ऐश्वर्यावर विश्वासच बसतो, परंतु ती काही बोलून दाखवत नसते कारण ऐश्वर्याच्या हातात तिचा हात असतो. तेव्हा मात्र नानांची परिस्थिती ही खूप गंभीर असते. नाना हे ICUमध्ये असतात आणि त्यांच्यावर उपचार सुरू असतात. सुमित्रा काही उत्तर देत नाही आणि ती फक्त रडत असते आणि ऐश्वर्याच्या मनात मात्र हीच भीती असते की हे सर्व जानकीने माझ्यावर लोटले तर माझे नाव पुढे येईल, परंतु ती जानकीच विरोधी हे सर्व कारस्थान जानकीनेच केले असे दाखवण्याचा सुमित्राला प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र सुमित्रा फक्त रडत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नानांवर उपचार झाल्यानंतर सुमित्रा ही आतमध्ये नानांजवळ गेलेली असते आणि त्यांची ती अवस्था बघून तिला खूप वाईट वाटत असते, डोळ्यात पाणी येत असते. तेव्हा मात्र जानकी सुद्धा ही बाहेरून उभी असते आणि तिला नानीची ती अवस्था बघून खूप वाईट वाटत असते. जानकीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येत असते. ऐश्वर्या मात्र तिच्या मनात तर काही नानाविषयी प्रेम नसतेच, कारण तिनेच हे सर्व कारस्थान करून नानांना मारण्याचा प्रयत्न केला असतो. म्हणून ती मनात म्हणते की बिचारे नाना माझ्या विरुद्ध सर्वांना बोंबाबोंब म्हणजे माझ्या विरुद्ध सांगायला निघाले होते, पण त्यांचीच बोलती बंद झाली आणि हे सर्व ऐश्वर्याचे बोलणे जानकी ऐकते आणि ती रागाने ऐश्वर्याकडे बघत असते. तेव्हा मात्र ऐश्वर्या खुशून म्हणते की आमच्या लाडक्या जानकी वहिनी 2च दिवसात भुर्र म्हणजे घराच्या बाहेर निघून जातील असे ऐश्वर्याला वाटते आणि ती डायरेक्ट जानकीला म्हणते आणि हात आपला असा वर करून म्हणत असते. तेव्हा मात्र जानकी तिचा हात रागाने पकडते आणि रागाने म्हणते की ह्याच हाताने तू नानांना ढकलले होते, मग ह्याच हाताला धरून मी तुला घराबाहेर काढणार आहे. आणि रागाने ती हिसक्याने ऐश्वर्याचा हात तिकडे हिसकावून देते. 24 तासाच्या आत सर्वांना कळेल की नानांना कोणी ढकलले होते ते. तेव्हा असे जानकी तिला धमकी देते, परंतु ऐश्वर्या काही घाबरत नसते. तेव्हा जानकी तिला धमकावत म्हणते आणि चुटकी वाजवत म्हणते की दिवस नाही तर तू तास मोजायला घे. तेव्हा ऐश्वर्या पूर्णपणे घाबरते. तेव्हा आता नाना शुद्धीवर आल्यानंतर नेमकं ऐश्वर्याचा पर्दाफाश कसा होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.